नमस्कार मित्रांनो, संतोष पारधी ऑफिशियल चॅनल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आलो आहे रवळनाथ मंदिरमध्ये। रवळनाथ मंदिरमध्ये म्हणजे आजचा दिवस आहे, वर्षातील महत्त्वाचा दिवस आहे। महत्त्वाचा दिवस आहे म्हणजे आज घटस्थापना आहे। घटस्थापना म्हणजे नवरात्री उत्सवामधील दिवस आहे। नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे देवांची पूजा केली जाते। त्याप्रमाणे नवरात्रीचा उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो आणि रवळनाथ देव एक आहे महाराष्ट्रातील एक दक्षिणेकडील महत्त्वाचं देवस्थान आहे। नवसाला पावणारा आणि तुमच्या शब्दाला आणि हाकेला धावणारा देव आहे। तुम्ही या रवळनाथ मंदिराचं तुम्हाला मी दाखवतो आज कोणत्या प्रकारची नवरात्रीचा आज पहिला दिवस आणि आज घटस्थापना, त्यानिमित्तानं देवाची पूर्णपणे जी आज पूजा कोणत्या पद्धतीत पूजा केलेली आहे हे तुम्हाला मी दाखवतो। तुम्ही आल्याच्या नंतर हा बघितलास, या ठिकाणी घंट्या वगैरे सर्व बांधलेले आहेत। हे मंदिराचं इंटेरियर डिझायनिंग आहे। तुम्ही बघा कसं वाटते तुम्हाला, किती शांत आणि मन प्रसन्न होईल असं वातावरण आहे रवळनाथ मंदिराचं। आणि रवळनाथ मंदिर भरपूर मोठं आहे, आकाराने आणि प्रतिमेनं सगळं मोठं आहे। आज सुरुवात आहे आणि सुरुवातीला हा दिवा लावला जातो देवाचा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा देवाचा दिवा आहे। चला तर मग तुम्हाला दाखवतो मंदिरात चालल्याच्या नंतर कसं वाटतं देवाचं दर्शन घेताना। रवळनाथ मंदिर आहे। रवळनाथ मंदिरात वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते। हे बघा, ही पूजा केली जाते सर्व श्रीदेवाला। ही रवळनाथाची आरती आहे, बघू शकता तुम्ही। ही रवळनाथ देवाची आरती आहे रवळनाथ मंदिरात आणि याची ही पूजा मांडलेली आहे देवाची। प्रथम आपण नमस्कार करू देवाला आणि त्याचा आशीर्वाद घेऊ देवाचे। हे बघा, हे देवाची प्रतिकृती आहे। देवाचा प्रसाद वगैरे इथं ठेवलेला आहे, सर्वांनी बघू शकता। देवाचं हे तीर्थ आहे, देवाचा हे अंगार आहे। अंगारा आपण लावत आहोत, अंगारा लावलेला आहे देवाचा। हा प्रसाद आहे, तुम्ही बघू शकता। आणि याप्रमाणे मी तुम्हाला आज दाखवत आहे देवाची जी पहिली पूजा आहे नवरात्रीमध्ये। पहिला दिवस वेगवेगळे कलर असतात या प्रकारे। हे बघा, आज देवाची ही कमळामधील पहिली पूजा केलेली आहे। कमळामध्ये रवळनाथ देवाची पहिली पूजा कमळामध्ये केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि देवाच्या हा चौकट देवारा तुम्ही बघू शकता। रवळनाथ मंदिराची घटस्थापनातील पहिली पूजा कमळातील पूजा आहे। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा याची खूप ख्याती आहे। भरपूर मोठं मंदिर आहे, भरपूर मोठा उत्सव होतो नवरात्रीमध्ये, सप्ताहामध्ये। आणि हा चंदगडचा राजा याला म्हणतात रवळनाथ, देव रवळनाथ। हे बघा, तुम्ही बघितली। त्याच्यानंतर देवाचा आपण आशीर्वाद घेऊ, पाया पडू, नमस्कार करूया आपण देवाला। आशीर्वाद घ्या, तुम्ही पण आशीर्वाद घ्या सर्वजण। देवाचं तुम्हाला डिझायनिंग मी तुम्हाला दाखवतो। हे रवळनाथ मंदिराचं लोकेशन आहे। ही मंदिरात हे प्रतिकृती केलेली आहे देवांची, तुम्ही बघू शकता। हे बघा, देवांची प्रतिकृती। ही पालखी आहे रवळनाथाची, जी मिरवणुकीला निघते ना, ही पालखी आहे देवाची, तुम्ही बघू शकता। हे बघा, सगळ्या देवस्थानची इथं प्रतिकृती केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची। मला दाखवतो, वेगवेगळ्या प्रतिकृत्या दाखवलेल्या आहेत। हे बघा, वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत इथे, देवस्थान दाखवलेलं आहे। या प्रकारे तुम्ही बघू शकता देव रवळनाथ। देव रवळनाथ बघू शकता, देव रवळनाथ मंदिर आहे हे तुम्ही। श्रीदेव रवळनाथ 84 वारी जय देव नवना पंचारती वाळू भक्ती व दक्षिणा शिवपत रहिवासी चंदगड
देवाचा ग्रामीण आहे. सातेरी भावी लिंग या प्रकारे आहे देवाचं. तुम्ही बघू शकता देव रवळनाथाचं हे मंदिर आहे आणि 8 घटस्थापना आहे. तरी पण मी तुम्हाला बाहेर येईल, पण छोटी छोटी मंदिरं मी दाखवतो. मी तुम्हाला देवाच्या आजूबाजूला जी मंदिरं आहेत सगळ्या मंदिराची मी तुम्हाला दर्शन करतोय. देवाचा एंट्रन्स आहे रवळनाथ मंदिराचा. सर्वांनी तुम्ही आवर्जून मंदिरात आता इथं बाजूलाच रवळनाथ मंदिराच्या लागूनच त्याच्या परिसरामध्ये हे याचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हे हनुमान मंदिर आहे, हनुमान देवस्थान आहे. हे बघा हे हनुमानचं मंदिर आहे रवळनाथ देवस्थानच्या बाजूला. आणि हे हनुमान स्तोत्र आहे. स्तोत्र जे आपण पूजा करताना बोलतोय ते हनुमान स्तोत्र आहे. हनुमानचं मंदिर आहे हे बघा. त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. आला लक्षात. ते स्तोत्र वगैरे देवाची इकडं लावलेली आहे. ती सर्व तुम्ही बघू शकता. आपण देवाच्या पाया पडून देवाचा आशीर्वाद घेऊ. देवाच्या आता आपण दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहोत. हा परिसर आहे देवाच्या मंदिरातला, परिसरातला. हे बघा मग दाखवतो. आता इथं एक सातेरीचं मंदिर आहे परिसरामध्ये. तसंच सातेरी देवी मंदिर, लिंग मंदिर इथं दिलेलं आहे. हे बघा हे सातेरी देवीचं मंदिर आहे. सातेरी देवी मंदिराची लोकांनी पूजा केलेली आहे. हे सातेरी देवीचं मंदिर आहे बघा. हे सातेरी देवीचं मंदिर आहे. आपण त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आपण देवीचा एक प्रसाद घेत आहे. या प्रसाद नवरात्रीतला प्रसाद आहे. तुम्ही पण या मंदिराला अवश्य भेट द्या. तुमच्या काय विघ्न असतील दूर केल्या जातील. आणि हे आहे आपल्या महादेवाचं मंदिर, नागनाथाचं मंदिर, हे देवीचं मंदिर आहे बघा. तुम्ही या प्रकारे अशी देवाची पूजा केलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा या प्रकारे देवांची पूजा केल्याने 8 ही घटस्थापना झालेली आहे. या पद्धतीनं घटस्थापना केलेली आहे आणि सर्व देवांचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे. देवाचे आपण आशीर्वाद घेऊ. हा देवाचा दिवा आहे, नंदीचं आहे. हे सगळे देवस्थान आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही अवश्य या, आशीर्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे संतोष पारधी ऑफिशियल चॅनल. आणि तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पुन्हा लाईक करा आणि कॉमेंट करा. असे तुम्हाला व्हिडिओ पाठवण्यात येईल. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय.